प्रकारचा वाद नाही आहे। दुसरीकडे आपल्याबरोबर शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे देखील आहे। विकासजी, एका बाजूला आत्ता जो दावा केलेला आहे सूरजजी यांनी की विकासाचं राजकारण करणारा हा पक्ष, मात्र दोन ज्येष्ठ नेते जर आरक्षण या मुद्द्यावरती एकमेकांसमोर भूमिका मांडत असतील, त्यांच्यात वाद असतील आणि बातम्या पेरल्या जात असतील, हा आरोप होत असेल, यामागे कितपत सत्यता वाटते? जे घडलं तेच आज समाजासमोर आहे की फक्त बातम्या पेरल्या गेल्यात असं आपल्यालाही वाटतं, जो आरोप सूरजजी करतात? मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये आता प्रश्न वेगळे आहेत। भुजबळ किंवा अजितदादा पवार किंवा त्यांच्या पक्षात काय चाललंय हा काय महाराष्ट्रापुरचा खरा प्रश्न नाही आहे। महाराष्ट्र आज अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यामुळे ज्वलंत प्रश्न वेगळे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षामध्ये काय चाललंय, भुजबळ काय म्हणतात किंवा अजितदादा काय म्हणतात, त्यांच्या इंटरनल बैठकीत काय झालं, बातम्या पेरल्या नाही पेरल्या, याच्याशी काही लोकांना आज देणं घेणं नाहीये। तो त्यांचा इंटरनल मामला आहे असं आम्ही समजू। परंतु ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब झालेलं आहे, मूळ प्रश्नांपासून प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी सत्ताधारी पक्षातले, महायुती पक्षातले तिन्ही पक्ष सातत्याने वेगवेगळे विषय पुढे आणतात, जेणेकरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा बेरोजगारीच्या प्रश्नावर, खऱ्या प्रश्नावर कुणी बोललंच नाही पाहिजे म्हणून वेगवेगळे विषय पुढे आणले जातात सातत्याने। मग कधी मराठा आणि ओबीसीचे वाद वाढवले जातात। दोन्हीकडचे जे काही जातीय नेते आहेत ते अगदी खालच्या स्तराला जाऊन, मग ते मनोज जरांगे पाटील असोत, लक्ष्मण हाके असो, वाघमारे असोत किंवा पडळकर असोत किंवा आणखी कोणी असोत, जे कोणी स्वतःला जातीय नेते स्वयंघोषित त्या ठिकाणी बोलत आहेत, कारण जातीच्या कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा कुठल्याही माणसाने कोणत्याही आपल्या स्वतःच्या जातीच्या नेत्याला कुलमुखत्यार पत्र दिलेलं नाही। प्रत्येक जण स्वयंभू आहे, प्रत्येक जण स्वतःचा विचार स्वतः करू शकतो। जातीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचं मात्र निश्चित स्वास्थ्य बिघडवलेलं आहे। याला ओबीसीचे नेते अपवाद नाहीत आणि मराठ्यांचाही जरांगे पाटलांचा ग्रुप सुद्धा काय अपवाद नाही। बरोबर आहे, तुम्ही म्हणताय की एका बाजूला